ऑडिओ पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी मनाली करण महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण परेल येथे वाघे हॉल इथे आलेलो आहोत आणि इथे नवतरुण सहकार मंडळ यांचा उत्कृष्ट असा तेलंगे गावचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर आपण इथल्या ज्येष्ठ राणे साहेबांकडून जाणून घेऊयात ह्या कार्यक्रमाची, ह्या मंडळाची स्थापना त्यांनी कशा प्रकारे केलेली आहे। नमस्कार साहेब, तुमचं सर्वप्रथम महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये स्वागत करते। आम्हाला थोडक्यात सांगा, हे मंडळ जे तुम्ही स्थापन केलं आहे हे कधीपासून स्थापन झालं आहे, किंवा हे गावोगावी अशा हे जे मंडळ आहेत ते कशा प्रकारे स्थापन होतात आणि ह्यांची तुमची ध्येय धोरणं काय आहेत या मंडळातर्फे? 25-30 लोकांचा ग्रुप काही कारणामुळे गावाचा न पडल्यामुळे ते अलग झाले होते आणि तो हा ग्रुप नवतरुण सहकार मंडळ नंतर पडला गेला 61च्या नंतर। पण मला असं आहे की जुन्यापासून आम्ही हे असं चालत आलेलो आहे। त्यांची जी प्रॉपर्टी होती त्याप्रमाणे आम्ही मंडळ काही रजिस्टर आजपर्यंत केलेलं नाही आणि झालेलं पण नाही आम्ही, परंतु जुनी जी प्रथा आहे त्याप्रमाणे आजपर्यंत ते चालत आलो त्यांच्या पाठीकडे। अशी परंपरा आमची चालत आजपर्यंत ही आपल्या ह्याच्यावरती आलेली नावं आहेत बोर्डवरती। तर ह्या आताच्या तरुण आहे, पहिली पण होती, पण आता हे जी स्कीम करतात किंवा कार्यक्रम चालवतात ते स्वतः कष्ट घेऊन आणि मेहनत करून करतायत। आणि असंच करावं असे माझी पण एक अपेक्षा आहे। प्रत्येकाच्या एक विचारात घेऊन, प्रत्येकाला एका ठिकाणी बसवून एक विचारात घेऊन कुठलाही कार्यक्रम करताना सगळ्यांच्या मताने करावं एवढंच मला म्हणायचं आहे। आणि असंच पिढ्यानपिढ्या आपला जो वाडवडिलांनी चालवलेला कार्यक्रम आहे तो हा चालवायचा आहे एवढंच मी भावी पिढीला आणि आजच्या या तरुण पिढीला सांगतो। महिला मंडळ पण तर एवढं बोलून मी माझी भाषण बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद धन्यवाद। त्यासोबत आपल्यासोबत मालप साहेब आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की इतक्या वर्षाचा तुमचा अनुभव या मंडळासोबत कसा आहे, किंवा इतर सदस्यांचा ह्याच्यासाठी कसा प्रतिसाद आहे। नवतरुण सहकार मंडळ मुंबई, तसेच महिला मंडळ, आज मला वाटतं तरी मी आज 25-30 वर्षापासून मुंबईचा सभासद आहे आणि मी खजिनदार आहे 20-25 वर्षापासून। आणि आम्ही पहिल्यापासून यांच्या मागे आम्ही दिनेश गोरे, आनंद मालप, धोंडूकरण, विजय दाडवे जो आम्ही कामं केलेत ते आता प्रत्येकांना माहितीच आहेत। आताच्या पण पिढीला आम्ही ती इमारत कशी एका रात्रीत उभी केली ती पण आम्ही आमच्या हिमतीवरती आमदारांना सर्व हे करून ते आम्ही काम करून घेतलं। आणि आजचा प्रोग्राम जो झाला ना तर मला लय आनंद वाटतो आहे की असंच पुढं पण कार्यक्रम व्हावा आणि सगळ्यांचं सहकार्य करावं असं मी सगळ्यांना निमंत्रण करून भाषण करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद धन्यवाद। आपण पाहतोय की अक्षरशः हे बोलताना त्यांच्या डोळ्यांना पाणी आलेलं आहे, म्हणजे आपल्या गावासाठी, आपल्या मंडळासाठी किती प्रेम आहे हे त्यांच्या बोलण्यातून दिसून आलंय। त्यासोबत आपल्यासोबत आता किशोर गोरे आहेत, ह्या मंडळाचे तरुण कर्तबगार नेतृत्व असं म्हणता येईल त्यांना, आणि बरेचसे असे उपक्रम त्यांच्या मार्फत होत असतात। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्या गावासाठी त्यांचं अजून काय काय असे उपक्रम आहेत किंवा काही योजना अशा आहेत का की ते गावासाठी करण्यासाठी इच्छुक आहेत। नमस्कार साहेब, तुमचं स्वागत करते महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये। आम्हाला थोडक्यात सांगा की काही गोष्टी नवीन घडवण्याचे, बदल आणायचे आहेत, किंवा काही नवीन गोष्टी करण्यासाठी तुम्ही नियोजन करताय का? नक्कीच तुमच्या या वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की आज आमचं जो नवतरुण सहकार मंडळ आहे तर आमचे वाडवडिलांपासून आता तुम्ही पाहिलात की वाडवडिलांपासून आम्हाला मार्गदर्शन लाभतच आहे। आणि आमची नवीन तरुण पिढी पुढे असं करू इच्छिते की आज गावामध्ये खूप सारे विकासाची कामं करणं गरजेचे आहे, ती आमच्या नवतरुण सहकार मंडळाच्या मार्फत आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे। गावामध्ये दिवाबत्तीची सोय असेल, किंवा रस्ते खराब असतील, गटार लाईन व्यवस्थित नसेल, पाण्याची सुविधा नसतील, तर ते कुठल्याही एखाद्या नेत्याच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून होत असतील किंवा वर्गणीतून होत असतील तर त्याचं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे, जेणेकरून आपल्या गावामध्ये विकास कामं होऊन लोकांना आरोग्याच्या सुविधा, पाण्याच्या सुविधा व्यवस्थित मिळाल्या पाहिजेत। आणि हे आम्ही नवतरुण सहकार मंडळ, आम्ही नवतरुण ज्या मंडळी आहेत
तर ती सर्व मिळून हे कार्यक्रम पुढे विकास काम करण्याचं ध्येय आम्ही बाळगलेलं आहे. आणि अशा या कार्यक्रमातून आम्ही आज जो कार्यक्रम झाला, सभासद मेळावा झाला नवतरुण सहकार मंडळाचा, याच्यामध्ये आम्ही सांगू इच्छितो की असे मेळावे झाल्यानंतर प्रत्येकाचे विचारांची देवाणघेवाण होत असते. तर असे कार्यक्रम दरवेळी आपण गावामध्ये प्रत्येक सभेमध्ये मांडले पाहिजेत. आणि तरुण पिढीला पण मार्गदर्शन या ठिकाणी वरिष्ठांचं होत असतं की त्यांना पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देत असतो, करिअर मार्गदर्शन करत असतो. तर हे आपल्या तरुण पिढीला होणं गरजेचं आहे आणि ह्या अशा कार्यक्रमामधून होतं, हे माझं सांगणं आहे. धन्यवाद धन्यवाद. तर आपण पाहतोय की हे जे लहान मंडळ आहेत जे गावागावात चालत आलेत आणि उत्कृष्टरित्या हे असे कार्यक्रम राबवत असतात आणि गावाची एकता राखण्यासाठी हे असे कार्यक्रम आयोजित केले जातात. नवतरुण सहकार मंडळ व महिला मंडळ तेलंगे या कार्यक्रमात ॲडव्होकेट उमने सर आलेले आहेत. नमस्कार सर. प्रथमच तुमचं महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये स्वागत करते. ह्या गावामध्ये तुम्हाला जे निमंत्रण दिलं आहे त्यासाठी तुम्ही त्या गावातल्या लोकांसाठी काय मार्गदर्शन कराल? हे पहा, सर्वप्रथम तर खूप खूप धन्यवाद मला निमंत्रण केलं. असे हे जे प्रोग्राम आहेत हे गावामध्ये, वाडीमध्ये, वस्तीमध्ये झाले पाहिजे. कारण या प्रोग्राममुळे एक तर आपली एकी बनते, एकीने लोकांचा एकोपा होतो, गावामध्ये जे भांडणं तंटा होता ते कमी होणार. आणि तुम्ही जे मार्गदर्शन जे बोलवता किंवा एखादा विषय होते, जसं मला तुम्ही सांगितलात कुळ कायद्यावरती बोला, याच्याने काय होणार की आपला जो वेळ इतर कामामध्ये जात होता, याच्या इथेसाठी लाईन लावा, तिकडे लाईन लावा, इथे जा तिथे जा, त्यात आणि इथे तुम्ही त्यांच्या मेंदूला खाणं देतात. त्या मेंदूला खाणं दिल्यामुळे काय होतं आहे, त्यांची इच्छाशक्ती, त्यांचा अभ्यास वाढेल आणि त्यांच्या भविष्यात त्यांना जे काय निर्णय घ्यायचे आहे ते निर्णयासाठी त्यांना फायदा होईल. धन्यवाद धन्यवाद सर. त्याचसोबत आपल्यासोबत संजय उमासरे साहेब आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की सर तुम्हाला काय वाटतं की हे जे असे कार्यक्रम आयोजित करतो आपण, तर त्याच्या पाठचं मोटिव्ह काय असायला हवं? धन्यवाद म्हणाली. आणि तेलंग भाषेतसुद्धा मी याला धन्यवाद देतो. कारण खूपच कार्यक्रम अशा पद्धतीनं एकत्र येऊन करणं हे अत्यंत गरजेचं आजच्या घडीला. सांगायचं झालं तर आज आपला समाज कुणबी समाज आहे. ह्या कुणबी समाजामध्ये आज जी शैक्षणिक बाब आहे ती खूपच कमी प्रमाणात झालेली आहे. आज मुलं शिकत आहेत, पण त्यांना मोटिवेशन करायचं कशा पद्धतीनं, कशा पद्धतीने चालना द्यायची, अशात समाजात काय काय प्रक्रिया राबवली जाते, कुठल्या योजना आहेत, त्यांची माहिती अशा माध्यमातून आपल्याला दिली जाते. आणि तेलंगवासियांना मी ह्यासाठी धन्यवाद देईन की त्यांनी ह्या ठिकाणी असा महिलांसाठी जो हळदीकुंकू समारंभ किंवा मुलांना मोटिवेशन करण्यासाठी त्यांचा सत्कार केला, त्याच्यातून त्यांना काहीतरी मिळते. आज संघसुद्धा आमचा कुणबी समाज संघ आहे, ते सुद्धा ह्याच पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याच माध्यमातून मी तेलंगणा ह्या ठिकाणी एक सूचना देऊ इच्छितो किंवा एक त्यांना सूचना करीन की ह्याच्या पुढे सुद्धा संघ किंवा आमची शाखा ह्या दोन्ही ज्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्या ज्या काही तुमच्याकडे कार्यक्रम राबवतील किंवा काय काय कार्यक्रम आखतात त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी हजर राहायला पाहिजे. तिथल्या कार्यकर्त्यांनी सामील व्हायला पाहिजे, तिथल्या महिलांनी सामील व्हायला पाहिजे. आज काही दिवसामध्ये हळदीकुंकू समारंभ आमच्या शाखेचा होणार आहे. आमच्या महिलांचा मंगळागौर कार्यक्रम असतो, पाककला कार्यक्रम असतो. ह्या माध्यमातून सुद्धा केलेंगेतल्या ज्या काय महिला आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रत्येक महिलांनी त्या ठिकाणी सहभागी व्हायला पाहिजे. आज संघाचा जो कार्यक्रम आहे, मगाशी मी सांगितलं माझ्या वक्तव्यामध्ये की जे संघ तुम्हाला शैक्षणिक बाबतीमध्ये मदत करायचा प्रयत्न करते, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या महाड तालुक्यातून जी काय मंडळी मुलं आहेत त्यांनी सुद्धा सहभाग घेणं गरजेचं आहे. आणि अशा छोट्या छोट्या कार्यक्रमातून, आपल्या छोट्या छोट्या माध्यमातून आपली मुलं, आपल्या महिला सक्षमीकरण कसं करता येईल ह्या पद्धतीनं आपण सर्वांनी एकत्र येऊन माझा कुणबी समाज जास्तीत जास्त पुढे कसा जाईल ह्याची आपण सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद धन्यवाद सर. तर सरांनी खूप असं सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर कुणबी समाजातून लोकांना घडवण्यासाठी किंवा महिलांसाठी उत्तम असे कार्यक्रम ते आयोजित करत असतात. त्याचबरोबर आपल्यासोबत कुणबी युवा सेक्रेटरी सचिन रामाणे सर आहे, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया ते शैक्षणिक बाबतीत मुलांसाठी कशाप्रकारे मार्गदर्शन देतील आणि हे जे असे कार्यक्रम होतात या बाबतीत अजून मुलांना कसं मार्गदर्शन करता येईल ह्या बाबतीत ते काय सांगतील. नमस्कार. सर्वात प्रथम या नवतरुण सहकार मंडळाचं मी अभिनंदन करतो. त्यांनी अशा प्रकारचा पाऊल उचललं की
गुणगौरव आणि हळदी कुंकू याच्यामध्ये मार्गदर्शन शिबिर ठेवलं आणि त्याच्या माध्यमातून आज या युवक युवतींना इथे उपस्थित युवक युवतींना हा मेसेज गेलेला आहे की RT राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा अधिकार म्हणजे 1ली ते 8वी हे आपलं राईट टू एज्युकेशन अंतर्गत कोणतंही बोर्ड असू दे SSC ICSE आणि CBSE यामध्ये आपण कोणतीही फीज न भरता आपण आपल्या OBC असल्यामुळं इतर मागासवर्गीय असल्यामुळं तो जातीचा दाखला असल्यामुळं आपण ते ॲडमिशन घेऊ शकतो. त्याचबरोबर महत्त्वाचं आता आपण देशात आपण OBC आहोत आणि आपली ओळखच OBC असल्यामुळं आपली जी जातनीय जनगणना 1931 नंतर झालेली नाही आहे तर त्याच्यामुळं आता ही जनजागृती वाढत आहे की आमची जनजागृती आमची OBCची जातनीय जनगणना जर आम्ही गुलाम असताना जर आमची जनगणना झाली तर आता का होत नाही अशी विचारणा मोठ्या प्रमाणात गावखेड्यात गाव विकास चळवळीमार्फत विचारण्यात येते आहे. कारण या OBC जातनीय जनगणना जर झाली तर त्याच्यातून आमचे हक्क अधिकार म्हणजे शैक्षणिक असेल सामाजिक असेल आर्थिक असेल या सगळ्याची प्रश्नांची उकल होणार आहे. त्यामुळं आता हा जनजागृतीचा रेटा मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की आमचे युवक युवती आज चांगल्या प्रकारचं शिक्षण घेत आहेत ग्रॅज्युएशनपर्यंत शिकत आहेत पण ते कुठल्याही प्रशासनामध्ये कुठल्याही लोकशाहीच्या 4 स्तंभावर दिसत नाहीत. मग प्रशासन असेल न्यायपालिका असेल मीडिया असेल किंवा राजकारण असेल यामध्ये आपल्याला जिथं आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे इथे आमचे बांधव युवक युवती दिसत नाहीत आणि त्यासाठी हा जनजागृतीचा अग्नी जसं बाबासाहेब म्हणाले की जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा त्याप्रमाणे कुणबी युवा मुंबई कुणबी समाजोन्नती संघ शाखा संलग्न शाखा विभागीय शाखा हे सातत्यपूर्ण हे कार्यक्रम राबवत असतात आणि ह्या उपक्रमांचा लाभ घेऊन आपण ह्या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे आणि इच्छित म्हणजे जोपर्यंत आपण यंत्रणेमध्ये येत नाहीत तोपर्यंत आपली सत्ताकारण येणार नाही. आणि ह्याचं महत्त्वाचं कारण की ह्या जे यंत्रणेने आहे आपल्याला जे कर्मकांडामध्ये अडकवून ठेवलेलं आहे नको त्या कर्मकांडामध्ये अडकवून ठेवल्यामुळं आपला जो बहुमूल्य वेळ आहे जो शैक्षणिक धोरणासाठी लागला पाहिजे आपल्या व्यावसायिकरणासाठी लागला पाहिजे आपल्या आरोग्यासाठी लागला पाहिजे त्यासाठी समाज बांधवांनी आणि युवक युवतींनी तो त्याच्यासाठी कर्मकांड विरहित आपल्याला बुद्धिविवेकाने वेळ तिथं सत्कर्मी लावला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद सर. उत्कृष्ट असं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. त्याचसोबत मितेश सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर तुम्हाला काय वाटतं हे असे कार्यक्रम कशा प्रकारे आयोजित झाले पाहिजेत? नमस्कार. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी ही संकल्पना राबवली होती. टिळकांनी गणेशोत्सव चालू केला आणि फुलेंनी शिवजयंती चालू केली. याचा मागचा उद्देश हाच होता की लोकांनी बहुजनांनी एकत्र यावं एकत्र येऊन आपल्या समस्येसाठी आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी एकत्र येऊन आपल्या सामाजिक कार्यक्रमातून आपल्या लोकसंघटना टिकावी यासाठी आपले सगळे उपक्रम चालू केले. आणि नवतरुण सहकारी मित्रमंडळांनी हा जो उपक्रम राबवला आहे तो खरोखरच महिलांसाठी तरुणांसाठी आणि ग्रामस्थांसाठी एकत्र येण्याचा हा खूप चांगला विषय आणि चांगला कार्यक्रम आयोजित केला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळालं महिला हळदी कुंकवासाठी एकत्रित झाल्या हाच एक चांगला उद्देश आपल्या नवतरुण मित्रमंडळाने साध्य केला असं मला वाटतं. आणि या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. कुणबी युवक मंडळाच्या वतीनं आज आपण सामाजिक अनेक विषयाला हाताळणी करत आहोत. आपल्या क्षेत्रामध्ये रवी कोपनाक आहेत किंवा आपली बाकी सहकारी मंडळी या ठिकाणी काम करत आहेत. पत्रकार बांधव म्हणून सुजित धाडवे असतील मनाली असेल किंवा अजून सहकारी एक आपल्या विविध विषयांवर हात घालत आहेत. कारण आज आपल्याकडे खाडीपट्ट्यामध्ये ज्वलंत प्रश्न आहेत सामाजिक प्रश्न आहेत त्याला आपण सर्वजण मिळून आपली नवतरुण मित्रमंडळ कुणबी युवक मंडळ तसेच कुणबी समाजोन्नती संघ शाखा महाडपुरातपूर सामाजिक आणि सर्व या आपल्या उपक्रमांसाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे असं मी कुणबी युवक मंडळाच्या वतीनं अपेक्षित करतो. आपल्या या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. असेच आपले कार्यक्रम चालू राहावेत. धन्यवाद. धन्यवाद सर. तर नवतरुण सहकार मंडळांचा हा जो हळदी कुंकूचा कार्यक्रम होता आणि शैक्षणिक कार्यक्रम जसा हा आयोजित केला होता त्याप्रमाणे खूप सुंदर असा हा साजरा झाला आहे. तर आपण इथे महिला आहेत महिला वर्ग मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार ताई. आम्हाला सांगा की हा जो कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता हळदी कुंकू तर तुम्हाला काय वाटतं की असे कार्यक्रम जर गावोगावी करण्यात आले तर त्याचा इम्पॅक्ट काय पडेल समाजावरती किंवा प्रत्येक गावावरती किंवा महिलांना ह्याबद्दल काय वाटतं? नक्कीच ह्याचा एक खूप मोठा इम्पॅक्ट पडू शकतो कारण नवतरुण महिला मंडळ आणि त्याचप्रमाणे आपलं हे जे पूर्ण नवतरुण सहकार मित्र मंडळ आहे महिला मंडळ आहे तेलंगे यांच्या वतीनं आज जो हळदी कुंकाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला तो एक
कमाल उपक्रम आहे आणि महिलांनी त्याला कमाल प्रतिसाद दिला आहे, कारण आमच्या महिलाच कमाल आहेत. याचं विशेष कारण असं की महिलांना धक्काधक्कीच्या जीवनातून चूल मूल करिअर आणि कुटुंब या सगळ्यातून कुठेतरी बाहेर पडून एकमेकींशी संवाद साधता यावा म्हणूनच हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. यासारखे अनेक उपक्रम आपले पदाधिकारी राबवतील आणि यालाही महिला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतील. तर आज नवतरुण सहकार मंडळाच्या वतीनं जो महिला मंडळाचा हा हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला गेला आणि त्यासाठी मी संपूर्ण पदाधिकाऱ्यांचे त्याचबरोबर पडद्या पाठीमागे काम करणाऱ्या सर्व सभासदांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि आम्हाला अशी संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.